आज शेगावला जाण्याचं ठरवलं आणि बस मग निघलो शेगावला आम्ही सगळेजण। त्याच्यामध्ये मग तिथे गाडी पार्किंगला लावली। शेगाव संस्थानामध्ये पार्किंगची एवढी सुव्यवस्था असते आणि स्वच्छता तर तुम्ही पाहून थक्क व्हाल। म्हणजे तुम्ही एकदा शेगावला नक्कीच भेट दिली पाहिजे, कारण की भारतातील एका स्वच्छ देवस्थानांपैकी शेगाव संस्थान हे एकदम स्वच्छताप्रिय देवस्थान आहे। नंतर आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी निघालो। मधात गजरेवाले काका भेटले आणि गजरा पाहिला म्हणजे बायकांचं कसं असतं, गजरा घ्यायचाच। आणि नंतर मग आम्ही गजरा घेतला। सासूबाईला पण छान असा गजरा लावून दिला आम्ही। त्या नाही नाही म्हणत होत्या पण मग लावला। म्हटलं त्यांनी कधी हौस करायची ना, आपलीच हौस असते नेहमी। पण पिन काही आम्ही सोबत नेली नव्हती, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली। पण चला जाऊ द्या, चालतं तेवढं। नंतर आम्ही मंदिराकडे गेलो दर्शनासाठी। दर्शनासाठी खूप मोठी लाईन असल्यामुळे आम्ही म्हणजे मुखदर्शनच घेतलं। नंतर छान मंदिरामध्ये थोडंसं देणगी देऊन प्रसाद घेतला वगैरे, आणि तिथला प्रसाद खूप छान असतो। मुलांना भूक लागत असल्यामुळे मुलांनी तो प्रसाद छान खाऊन घेतला। नंतर आम्ही गेलो, तिथे काहीतरी दिवा दिसतो म्हणे समाधीस्थळावर, तिथे दिवा पाहत बसले सगळेजण, पण मी काही पाहिला नाही। नंतर आम्ही छान मंदिरामध्ये थोडंसं असं भरकटलो, छान थोडंसं व्ह्यूचा आनंद घेतला। नंतर जेवायचं होतं, मग म्हटलं इथे जेवण्यापेक्षा आपण जाऊ विसाव्याला। म्हणजे तिथं विसावा म्हणून एक भक्तनिवास आहे, तिथे गेलो आणि तिथे थोडंसं जेवण वगैरे केलं। आणि तिथलं वातावरण खूप छान असल्यामुळं आर्यन रेवा सगळेजण थोडेसे जेवण करून सुस्तावले होते, त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे बागडलो, फिरलो आणि थोडासा आराम केला। नंतर काय, त्याच्यानंतर रेवाला असं आम्ही ती ट्रॉली घेतली होती। रेवा तर खूप खुश झाली ती ट्रॉली बघून। नंतर आम्ही प्रगट स्थान जे गजानन महाराजाचं होतं तिथे गेलो। तिथे असं एक वडाचं झाड होतं आणि इथे पादुका ठेवलेल्या होत्या त्यांनी। त्या वडाच्या झाडाखालीच संत गजानन महाराज प्रगट झाले असं म्हणतात। नंतर तिथूनच थोडंसं बाजूला अंतरावर होतं बंकट सदन। सदन म्हणजे बंकट सदन, त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही आहे। पण चला, नंतर मग आम्ही आलो घरी। असा होता आजचा आमचा दिवस। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।